चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सादर केलेला आहे। काही चांगल्या गोष्टी पण सांगितलेल्या आहेत। मी तसंच गजरत्न या चांगल्या आणि बुवा जे काय बोललेले माका तसं काय बोलावत नाही, ते अजिबात नाही बोललेले, त्यामुळे मी थोडासा आपलं बोलान तुमका। ओके, नवीन नवीन गोष्टी पण बरेच चांगल्याने वाढदिवसाचे वगैरे ते पण मी सांगते बऱ्यापैकी। आता बुवा शेवटी म्हणजे गजर झाल्यानंतर ताळांचो गजर घेत घेतात तेव्हा दिगंबरा तुम्ही काय म्हणता असता तरी बघा, खोटा नाही सांगत बुवा। पहिला भजन म्हटलंच त्याच्यात राजारामने सावळेराम नाहीच, डायरेक्ट जय जयराम झाल्याने भजन संपला। बरेच गोष्टी पण हे सांगू नये, मी तुमचं दोष नाही तो, मी तुमच्या भजनात काय नाव नाही ठेवणार, पण ठेवणाऱ्यांका उद्या नाव ठेवतील म्हणतील रवी बुवा काय म्हणता, चाय पिता। बुवाने उडवलं मी बऱ्याचपैकी, मी उडवण्याचा प्रयत्न केला। मी बुवा या एकच गाणं म्हणते बघ बुवा। मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का। मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का। निघालो तुम्ही येता का, माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का।
तुम्ही जेवढी गाणी म्हटलंच ना, एका गाण्यात झोपवले सगळ्या गाण्या. म्हणजे मी तुमका दोष नाही देत, पण आपण पुढचा गाणं थंय प्रेझेंटेशन करूचा मुंबईवाले ना तुम्ही असे का. या साईंच्या गाण्यासाठी ओंकार घाडी यांच्याकडून हे 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. त्यांचं म्हणणं आईवरून सुद्धा गाणं म्हणा, लग्नगीत म्हणा बुवा. सानिका घाडी 101 रुपयाचं पारितोषिक आलं. बुवा लग्नात माझं भजन ठेवतं. तुझ्या माहितीसाठी सांगते, ह्या माझ्या कुणकेश्वरवाल्यांना सगळ्यांना माहिती असत, मी संपूर्ण महाराष्ट्रात पहिलोच बुवा असन की लग्नाच्या हॉलवर भजन बुवा केले. आणि आज पण एक बुवा भजन घेतलंय मी तळे बाजारचा, पुन्हा महालक्ष्मी हॉलमध्ये. आणि तू लग्नाच्या गोष्टी माका सांगतो केव्हा काय करे. PhD केले लग्नाची मी, माझ्या लग्नात सुद्धा जा केलेल्या नाही तर मी बुवा भजनात सांगतो. खयची म्हातारी तिचू हात गेलो पुढेनी जून दिसता म्हटला. कोणच्या हळदीच्या टायम असली तर तुमचीच हळद असाल, आणि म्हातारीचं पहिलो हात केसांग लागलो असा. त्याच्यावरनं तिने जून म्हणत नाही तर काय कोवळो म्हणा. असू दे बुवा, एकच गाणं. माझे हे पोरगे, या माझ्या घाडी समाजातले काय अडकलेले आहेत पोरगे, त्या पावनाई देवी का गारानं करतं. ह्या जा काय पूजेचो थाट मांडला नाही, 2 दिवस अक्षरशः हैराण झाले. आपली कामा बिमा सगळी सांभाळून सगळा करतात. आता उद्या सकाळीच बुवा ते फवारणीक जाणार, सगळं विषय त्यांचं असतात. काय जण झोपान सुद्धा होती, त्यांचं विषय वेगळं. पण ह्या सगळं कष्ट करून ते पोरगे जे काय तुझी सेवा करतात, ते कोण अडकलेले आहोत त्यांची ह्या मे महिन्यापर्यंत होऊन दे. आणि त्यांच्यासाठी ह्या गाणं बुवा, लग्नासाठी एक गाणं म्हणते बघ. 2 जीवांचे व्हावे मिलन, मंगल या शुभ दिनी झाले. दुसऱ्या दिवशी जेव्हा ट्रकच असतो आणि तो विषय झालो की तुम्ही सांगितलाच ना बुवा बाप राडता म्हणून. तर महत्वाचा याच्यात महिला वर्ग बसलेली आहेत, ती सुद्धा काय जण इतकी रडलेली आहेत ना. ती हिरव्या साडीवाली आजी आहे, ती का विचारून बघा किती रडली असतील पहिल्यांदा. ती नुसता गाणं लागला की त्यांची राडारड, 4-5 जण धरूक असं हो कन रड, कांदे लावूचे लागत, दातकडे बसत, इतकी रडायची. नुसता गाणं चालू झाला की रडारड. सासरलाही बहीण निघाली, भावाची लाडी नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी. बहीण निघाली, सासरलाही बहीण निघाली, भावाची लाडी नेसली माहेरची साडी.
मानक नसला तरी रडता रे बायकोकडे बघा एवढी गाणी ओल्ड इज गोल्ड बुवाच्या टायमाक वेगळं गाणं लावलं नव्हतं. गीता उभी मंडपा साईंदर दुरून होता पहा. गीता उभी मंडपा म्हणजे कुत्र्यापेक्षा सुद्धा भारी माणूस आहे. यातले कुत्र्यांका मी उलट भीतय जाम. ते स्टेशन का उतरले की यांच्या साब्यात तर जावकोत नको. सगळे माका वाटतं लूज लागलेलेच साब्यात तर तिकडे होकच नको. मी आपलं पुढे धर्मवीर नगरमध्ये राहते तर बरा आपला आमचा चांगला. पण एकदा तरी चायच्या बोटात बोलवचो. व आम्ही गावात माणूस इलो की बघित ना आता इले शेंगे बिंगे काढून ठेवला नाही असते ना बुवा येणार म्हणून. शेगलाचे शेंगे काय नाही काय गुटळी आता उद्या अशी बांधून घेऊन जाशील तू. या गावातल्यांचा प्रेम आहे. पण तुमका वेळच नसता कधी गावातलं माणूस इलो काय बघू का बघितला नाही तर ते फक्त एवढंच विचारतात तू जाणार कधी. तू कधी इलसता विचारलेला ना गाववाल्या कधी त्यांना पटला. गेल्या गेल्या ते विचारतो तू जावचो कधी. तिकटीचा काय हा ना एवढ्यातच काढून ठेवतो. जी ही तयारी बुवा तुमची. बाकी बघा त्या दिवशी आमच्याकडे मुंबईत म्हणतं सगळं इंग्लिश मीडियम. 2 फॉरेनर पोरा इली पोंभुरल्या आणि इली तीच अरे हवा नाही यांका विचारू लागली. केस लांबडी दिसली जरा वेगळं प्राणी दिसल्यामुळे यांच्या जवळ इली आणि चॉम करीत इली ती ह्यांकाच विचारला नाही. अरे हवा रे म्हणतात आय एम जानू. जनार्दन पेडणेकरांचा जानू केला नाही आय एम जानू. आय एम जानू म्हटल्याबरोबर पोरांनी घेतला नाही. पोरांनी घेतला नाही यो घरी घेऊन गेलो पोंभुरल्यात. ती म्हणतात व्हेरी नाईस आणि घेतला आणि पोरग्यांनी घरी गेलो. घरी गेल्यानंतर घराच्या समोर 2 फणसाची झाडं ती बघून ती पोरगी विचारतात अरे व्हॉट इज दिस जानू. आता फणसाक इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर एका माहिती ना. तो सांगता दिस इज फणस. तो न जरा वाढला दिस इज फणस. ती फणस म्हटल्याबरोबर पोरा म्हणतात व्हेरी नाईस. व्हेरी नाईस म्हटल्याबरोबर वांडरासारखं काप्या फणसार चढलो. एक कापो फणस काढला आणि त्याची 2 भेसकाला केला आणि त्या पोरांना सांगतात दिस इज टणक टणक गरो. दिस इज कापो फणस. ती पोरा म्हणतात व्हेरी नाईस. व्हेरी नाईस म्हटल्यानंतर बाजूक बरको फणस होतो त्याच्यात चढलो. वर चढलो ती भेसकाला करीत राहलो नाही. भुतूरच हात घातला. 2-4 गरे काढला नसेने वरती फणसावर कुवळला. गोटी भारी येस आणि त्यांना वरणा सांगता दिस इज लिबलिबीत करू. दिस इज बरको फणस. ती एक गोटी त्यांच्या पुढ्यात पडली. ती पोरा विचारतात अरे व्हॉट इज दिस जानू. ह्यो फणसार सांगता दिस इज गोटी. पुन्हा ती एका वरती कधी घाय
हाफ पॅन्टीवर वर चढलेलो. ती पोरा खालसून विचारलं तरी व्हॉट इज दिस जानू, यो सांगता दिस इज कुरी. बस माका हसू आज कसं ते आता काय कळत नाही. त्या पोरग्यान हसवलं तू मगाशी ना तो हसूच येतात. झोपली वाटतं जाऊन काय करते आईवरून गाणावा. आणि बुवानी खरोखरच सांगितलं की आज गरज आहे सांगण्याची. आई वडिलांवर प्रेम करा, त्यांना कधी दुःखी ठेवू नका. कारण आई ती आई असते. कारण एवढं सगळं सांगत बसण्यापेक्षा बुवा आणि मी या तुमच्या कुणकेश्वरच्या वरची वाडीत येऊन भजन करू शकलो त्याला कारणीभूत आमची आई. त्या माऊलींचा आमचा जन्म दिला नसतो तर यो टकलो आणि ह्या साईंदर येऊन भजनच केला नसतं. त्या माऊलीचे उपकार. फक्त जन्मात जन्म दिला तेव्हा ह्या साईंदर नाही होता आणि मी तेव्हा टकलो नाही होतो. बरोबर. या संसारासाठी त्याग केलेलो आहे. मगाशी अर्धवटच ठेवलं होतं मी. ते केस देतात आणि त्याच्यावर भांडा घेतो. आमच्या घरी पण तीच परिस्थिती झाली. असो कोण भांड्यावालो येऊ नको. टेम्पो आला, टेम्पो केसावर भांडी आणि माका उठवून घालतो. आणि एक देवा म्हणून माझा तळपाट केलाय. आता बुवा आमच्या घरात भांडी जास्त झाली आणि कॅस कमी झाली. तो संसारासाठी केलेलो त्याग. माझे गोविंद गाडी प्रत्यंका विचारून बघ हिरो होते कॉलेजमध्ये असताना. अरे सलमान खान स्टाईल होती रे. आणि तो सलमान खान पुढचे केस लाल करून गेलो. म्हणून यांनी माका सांगोक लागले तू सुद्धा कर. हायड्रोजन पेरॉक्साईड लावले तर पुढसून बाजावळ वैत गेली. ते हय येऊन लोकांनी जाऊ लागली. त्याच्यामुळे बाजूसून झालं नाही मधी डॉलर राहू मधी कातळाचो भागा बाजूसून राहूला इजवल्यामुळे. बाकी बुवा मी सुद्धा नवीन तुम्ही मगाशी वाढदिवसाचं काहीतरी एक सांगितलं वाढदिवसाचं त्यांच्या. आणि खरी गोष्ट ती वाढदिवस होतो आणि वहिनीने सांगितलं नाही ह्या वाढदिवसाला मला सोन्याचो दागिने नको, पैसे नको, तुमचे काय नको. फक्त ह्या वाढदिवसात कधीच कुणी न वाजवलेला वाद्य माका आणून द्यावा. पेडणेकर बुवांचो माका फोन की बुवा ह्या वाद्य मिळात काय. म्हटलं माझ्या काय नजरेत नाही, तुम्हीच फिरान बघा. सगळा महाराष्ट्र फिरलो पण कधीच कुणी न वाजवलेला वाद्य एका मिळाक नाही. आणि येऊन एका पारावर बसलो आणि मित्र येऊन विचारता अरे जानू तू टेन्शनमध्ये कशासाठी, तुझा झाला काय. तर नाही बोललो उद्या बायकोचा वाढदिवस आणि तिने सांगितलं कधीच कुणी न वाजवलेला वाद्य आणून द्या. तर तो मित्र बोललो रे त्याच्यात टेन्शन कसलं, आपल्या गावातच बोललो वाद्य त्याच्यात टेन्शन कसं. चल घेऊन तर काय म्हणतो बस गाडीवर. आणि मित्रां गाडीवर बसवलं आणि बुवांक घेऊन गेलो कुंभाराळीत निलांनी या मडक्या घेतला. मडक्या घेतल्यानी ह्या काय वाद्य. बुवा म्हणतो तरी ह्या वाद्य होत कसा. तू गप रे मडक्या घेणी बस पाठी. तुका वाद्य कसा होता तर सांगतेच. पुढे निलांनी एका आंब्यावर जुनाट झालेला म्हाव होता. तर म्हाव काढला आणि त्या मडक्यात भरला आणि वरसून बांधून घेतला. आणि बुवांका सांगितलं बघ जरा हलवून. बुवाने हलवलं आणि मडक्या हलवल्याबरोबर आवाज येऊ लागलो. कसो तो रे गुम 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 आवाज येऊ लागल्यावर मित्र म्हणता बघितलं वाद्य आहे ना, हलवला की आवाज गुम 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 गुम. अरे ह्या बोललो वाद्य. बायको खुशच. घरी घेऊन गेले आणि वहिनी कसं ह्या घे उद्या वाढदिवसासाठी कधीच कुणी न वाजवलेला वाद्य. तुमचं ह्या कसा होत अगो हलवून बघ. तिने पण हलवून बघितल्यावर गुंगुम गुंगुम गुम गुम गुम. ती म्हणता जबरदस्त वाद्य आणलास. तर आधी खोलीत नेऊन ठेवला आणि सगळ्या मैत्रिणींका फोन उद्या वाढदिवस सगळ्यांनी येवा गायनाचा कार्यक्रम करू. आमच्या त्यांची पेटी आहेच, तुम्ही फक्त या आपण आलाप मारू. सगळे मैत्रिणी वाढदिवस म्हटल्यानंतर टायमाच्या अगोदरच आणि सगळे लोकही जमलेले. त्या सगळ्या
पुरुष वर्ग होते सगळ्यांका बाहेर पिटाळला नाही. तुम्ही बाहेर जावा बोलले, तुमच्या समोर आमका गायन करू लाज वाटतं, आम्हाला लाज वाटते असं सांगितल्यानंतर पुरुष गेले. त्याच्यातलं एक 7:45 वर्ष होतो, त्याका रागच येलो. आमका सगळ्यांका बाहेर काढतात म्हणजे काय, ती सगळी आतमध्ये बसल्यानंतर त्यांनी बाहेरना कडी लावून घेतला आणि घरी जाऊन गुलाब घेऊन येऊन लावला. करा म्हणता आतमध्ये काय, आम्ही नको ना तुमका. आणि सगळे जाऊन पारावर जाऊन बसले आणि गायनाचा कार्यक्रम चालू झालो. पहिली मास्तरीन बाई कोणतरी मैत्रीण होती वहिनींची, तिने सुरुवात केला ना आलाप मारून आणि ती वकिलीन होती, तिने हलवला केलं घुंगुम घुम घुंगुम. कार्यक्रम चालू झालो आणि थोड्या वेळान जी वकिलीन होती ती जरा ओव्हर कॉन्फिडन्स होतो तिका. ती मास्तरनी का सांगता, अगं हे वाद्य बंद आहे तेव्हा इतका आवाज देते, आपण हे वाद्य जर उघडून गायन केले तर किती मजा येईल ना. ती मास्तर हो हो आपण तसंच करूया. आणि वरचा बांधलेला सोडला नाही आणि पुन्हा आलाप मारूक सुरुवात. आणि तिने हलवल्याबरोबर वाद्य वाटच बघित होता, गिरायकाची वाटच खूप जुनाड होता, कोण भेटता कायच बघित होता. हलवल्याबरोबर वाद्य बाहेर, त्याबरोबर कोरसवाल्यांचा आवाज आय 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 आय. पारावरचे म्हणतात बहुतेक कार्यक्रम चालू झाला वाटतं, कोरसवाल्यांचा आय 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 आवाज येतोय. पुन्हा हलवल्याबरोबर सगळीच गायक सगळे जोरात आय 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 आय. ते पारावरचे म्हणतात आता गवळण घेतल्याशी वाटतं बहुतेक. म्हणजे ह्यो 8 दिवसांक झालेलो प्रकार. ह्या तुमच्या सांगितल्याबरोबर म्हाकाही नवीन काहीतरी सांगता येता, ह्या म्हाका तुमका ह्याच्यासून सांगायचा. आणि त्या मिरचेवर झोपता जवळजवळ झाला तर जुना झाला, नवीन कितीतरी आपण सुद्धा सांगू शकतो. पण वेळेचं महत्त्व शेवटी, कारण कसो विषय कालही बारी होती, आज आईचा गाणं राहिला. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार मिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार मिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार मिटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. कारण बुवा समुद्राची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं, पाण्याचं मोल करण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं, आणि त्या शिवरायांचं लाख मोलाचं स्वराज्य समजण्यासाठी मराठीच असावं लागतं, मराठीच असावं लागतं, मराठीच असावं लागतं. कारण महाराजांची कीर्ती बेफाम, माझ्या भाज्यांना सुटला काम, कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात एक सरदार उठला म्हणाला महिला उंगात शिवाजी बघ, आणि त्यानं इडा उचलला. नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान. जिथं जागता जणू सैतान, अगदी 10 हत्तीचं बळ पाहणारा कापे चळचळ. वाटेत भेटेल त्याला चिरडीत खानाची सेना निघाली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणी शबरून उठली, कोण कोण रोखणारे वादळ. इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या, इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या, माझा पुत्र गमावला तरी भेटतात, पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. असा वाघिणीचा तो छावा, असा वाघिणीचा तो छावा, कधी
पाहून हा नसून म्हणतो कसा अरे आओ शिवाजी आओ हमारा एक गले लगे जाओ हा नसून म्हणतो कसा अरे आओ शिवाजी आओ हमारे गले लगे जाओ महाराजांनी खानाला आलिंगन दिलं आता आलिंगन दिल्याबरोबर खानाने शिवाजी महाराजांना चिरडण्याचा प्रयत्न केला पण महाराज खूप हुशार होते ज्यावेळी खानाच्या भेटीसाठी गेले त्यावेळी आपल्या हातातल्या पोटातून वाघ नका घालून गेलेले होते वाघ नकांचा मारा केला आणि खानाचा कोतळा बाहेर काढला कारण तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला तो बापाचा बाप माझा शिवा जन्मला तो बापाचा बाप माझा शिवा जन्मला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला तो बापाचा बाप माझा शिवा जन्मला तो बापाचा बाप माझा शिवा जन्मला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला माझा शिवा जन्मला या ठिकाणी जो मोबाईलवरनं गजर घेतलं होतं त्याची झलक भुवांका अजून माहिती नाही त्यांका मोबाईलची कुठची उपमा दिली आहे ती इंटरनेटच्या जमान्यात या जपलाय साऱ्यांनी भक्तिभाव इंटरनेटच्या जमान्यात या जपलाय साऱ्यांनी भक्तिभाव भजनी कलावंतांना दिली मोबाईलची हो नाव भजनी कलावंतांना दिली मोबाईलची हो नाव इंटरनेटच्या जमान्यात या जपलाय साऱ्यांनी भक्तिभाव इंटरनेटच्या जमान्यात या जपलाय साऱ्यांनी भक्तिभाव भजनी नोकियाचा ब्रँड बारी हा भालचंद्र बुवा केळुसकर सॅमसंग वाले प्रकाश पारकर भजनी क्षेत्री धुरंधर विवोचा मोबाईल गुंडू सावंत विवोचा मोबाईल गुंडू सावंत
इंटेक्सवाला सोनीचा मोबाईल क्लिअर साऊंड समीर बुवा कदम सोनीचा मोबाईल क्लिअर साऊंड समीर बुवा कदम मायचे मोबाईल घुटन चंदू माल पदूर वासवंतारे मोटोरोला वाले उदय सुशांत अखिलेश शुभम दांभळे आयबॉल चॅडवर व्यंकटेश नर आयबॉल चॅडवर व्यंकटेश नर धुमाकूळ घातला मार्केट भर धुमाकूळ घातला मार्केट भर मोबाईल सारे हँग करणारा व्हायरस पुजारे संदीप मोबाईल सारे हँग करणारा व्हायरस पुजारे संदीप गजर घेऊन आता गजर घेते मी गजर होय ना गजर घेते कारण वेळ पण झालो जगताची तू माय माऊली भक्त जनांना तुझी सावली जगताची तू माय माऊली भक्त जनांना तुझी सावली कृपादायिनी आई भवानी कलियुगी धावून येई कृपादायिनी आई भवानी कलियुगी धावून येई सत्वराई धावून ये ग शिवाची तू पार्वती सत्वराई धावून ये ग शिवाची तू पार्वती समजावून सांग जगाला हिंदू धर्माची महती फॅशन करती नको नको ती नाही गुणाची भीती फॅशन मगाशी तुम्ही सांगितलं की फॅशन महिला वर्ग पण या ठिकाणी बसलेला आहे आणि खरोखरच त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे कारण मगाशी मी पहिल्यांदाच सांगितले कारण बुवा भांगात सेंदूर भरतात ना ता सुद्धा नवऱ्याच्या नावाचा कपाळा का कुंकू लावतात ता सुद्धा नवऱ्याच्या नावाचा गळ्यात मंगळसूत्र घालतात ता सुद्धा नवऱ्याच्या नावाचा बुवा हातात हिरवे बांगडे असतात ते सुद्धा नवऱ्याच्या नावाचे पायात जोडवे घालतात ते सुद्धा नवऱ्याच्या नावाचे बुवा इतक्याच काय पोटात बाळ वाढवतात ना तेव्हा नाव सुद्धा बुवा नवऱ्याचा लावतात इतकी उदारमतवादी त्यांना म्हणून त्यांना 50% आरक्षण आहे बुवा. महिला म्हणजे खाऊन आहे बरोबर ना आपण मगाशी तुम्ही काय तो विनोद तुम्ही तरी एकदा बिंदास बोललास की बायकोन मका असं नाही सांगला की ती का घेऊन जा म्हणून अशी खयची बायको सांगा ह्यांका घेऊन जा म्हणून तू माणसं ठीक आहे म्हणजे असं एक विनोद म्हणून म्हटलास ठीक आहे पण तर ऐकला या युट्यूबवरनं तर माका वाटतं उद्यापासून जवान बंद करीत तुमचा मग समजात तुमका दुसऱ्याकडे घेऊन जावा का आज परिस्थितीत खोटं नाही सांगत त्यांनी ती परिस्थिती जावो गावातले वड पौर्णिमा असली ना तर गावातले महिला आमचे कुठच्याही वडात जाऊन पूजा करू शकतात पण दिव्यासारख्या ठिकाणी माका माहिती आहे काहीतरी असलो वडतं असलो
नाही तर मग आदल्या दिवशीच सत्यवाना घालून फ्रीजमध्ये ठेवतं की सकाळी पूजा करू जेव्हा बाहेर काढते तेव्हा सत्यवान ताट तिचं बर्फाचं गोळच झालेलं कसो तरी उभो करणार. मग तू कॅस वालो असो दे कसलो असो दे असो करणार उभोनी मग सूद घेऊन वडापाव पोरगी विचारतात मम्मी फक्त वडापाव चटणी नाही. परिस्थिती आहे कलियुग होय ना. माझे मित्र या ठिकाणी आणि त्यांच्यासाठी मी नेहमी पाहुण्याच्या मंदिरात सुद्धा गाणं म्हटलो. या ठिकाणी सगळे मित्रच तो माझे. सन्माननीय गुरुनाथ घाडी यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माझे गोविंद घाडी गुरु घाडी या सगळ्या मित्रांसाठी एकत्रित एकच गाणं म्हणते. बऱ्याच दिवसांनी माका हे बोलवलं नाही. बरेच दिवस बघल्याने नाही होतो टक्कलो. मेरी जिंदगी सवारी तुझको गले लगा के बैठा दिया पलक पे तुझे ख्वाब में मिला के यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. जिंदगी सवारी तुझको गले लगा के बैठा दिया पलक पे तुझे ख्वाब में बिठा के यारा तेरी यारी आणि माझ्या तरुण पोरग्यांसाठी एकच या गजरातनं सांगा की सगळी फॅशन करा सगळा काय तर करा पण राजकारण्यांच्या नादी कधी लागू नका. एकदम महत्वाची गोष्ट. सगळी काय ती मजा करा रापण लावा माका मासे नाही दिलास तरी चालते पण सगळा काय तर करा. ते हस्त दिलेले नाही ना त्यामुळे हस्त होय होय. तर सगळी मजा करा फक्त राजकारण्यांच्या नादी लागू नको कारण विषयच वेगळं होतो. त्यांच्या जो नादाक लागले ते फसले त्यामुळे त्यांच्यापासून जरा फॉस 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 फॅशन करती नको नको ती नाही कुणाची भीती. कलियुगी या फिरली आई भल्या भल्यांची मती. वाघावर बसून धावू नये ग वाघावर बसून धावू नये ग.
बाई